दादा काय सांगाल, आज आपण आनंदोत्सव साजरा केलेला, निकम साहेबांना राज्यसभेवर संधी मिळाली? आज सकाळी 8:30 वाजता ही बातमी आम्हाला मिळाली। आदरणीय महामहिम राष्ट्रपतींनी वकील साहेबांचं राज्यसभेवरती अपॉइंटमेंट केलेली आहे। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। साहेबांची कार्यकर्ती जर बघितली तर अतिशय सत्यासाठी कष्टाने त्यांनी उभं केलेलं त्यांचं पूर्ण करिअर याचं सगळं आज शीज झालंय। आज निकम कुटुंबच आनंदी नाही झाले तर जळगाव शहर, जळगाव जिल्हा तसंच महाराष्ट्रामध्ये असंख्य जागी साहेबांनी विविध खटले चालवलेत। अनेक वेळा जीवावरती उदार होऊन आज साहेबांना 25-30 वर्षापासून झेड सिक्युरिटी आहे आणि हे सगळं हे करत असताना समाजाला न्याय कसं मिळेल निर्भीडपणे त्याने बघितलेलं आहे, कोर्टासमोर मांडलेलं आहे। आणि त्याचंच चीज आज पंतप्रधान मोदी साहेब असतील, त्याच्यानंतर आपले गृहमंत्री अमित भाई असतील, तसंच भारताचे अध्यक्ष नड्डाजी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी असतील, तसंच महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील, आपले जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीशभाऊ असतील, या सर्वांच्या प्रयत्नांनी आज खऱ्या अर्थाने जे सर्वांच्या साठी न्याय मागतात त्यांना आज एक आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना त्या आज एक न्याय मिळालेला आहे आणि आम्ही सर्व या आनंदात सगळे समाविष्ट झालो। आज जळगाव शहराचे आमदार देखील इथं आलेले आहेत। उज्ज्वलजींना जे राष्ट्रपतीच्या कोट्यातून पद मिळाले याचं खासदारकीचं, ते आम्हाला खूप अभिमानास्पद आहे। कारण सतत यशस्वी राहणाऱ्या व्यक्तीला गेल्या वर्षी मोठ्या प्रभावाला सामोरं जावं लागलं आणि त्याची भरपाई आता ह्या नियुक्तीने सर्व नेत्यांनी आपल्या जळगावमधल्या सर्व अगदी आपले आमदार भोळे साहेबांपासून सगळ्यांना आणि महाजन साहेब, गुरुजी महाजन, गुलाबराव पाटील सगळेजण म्हणजे उज्ज्वलच्या बाबतीत म्हणजे असे ते काय म्हणतात ना, शत्रुत्व त्यांच्या बाबतीत कोणालाच नव्हतं असं त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून जगभर त्यांनी नाव कमवलं। आपल्या नावाप्रमाणेच ते उज्ज्वल राहिलेले होते, परंतु जो पराभव पत्करावा लागला त्याची खंत त्यांच्या मनातच होती, पण ती कुणाला दाखवली नव्हती। पण आज त्या सरकारने योग्य न्याय दिलेला आहे, याच्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत। आणि त्यांच्या लहानपणीच्या खूप हृदय आठवणी, आज मला त्यांचे बंधू जे दिलीप भाई साहेब त्यांची आठवण होते, कारण राजकारणात तू येऊ नको म्हणून हे त्यांना सांगायचे, परंतु राजकारणाने त्यांना ओढूनच घेतलं आपल्यामध्ये आणि आज त्यांना देशासाठी राजकारणाच्या माध्यमातूनही काहीतरी चांगलं उज्ज्वल भवितव्य करण्यासाठी काम करू शकतील। ते आतापर्यंत केसेसच्या माध्यमातून केलं, पण याच्यात सर्वव्यापी काम करू शकतील ते जनतेच्या म्हणजे भारतासाठी। आतापर्यंत महाराष्ट्रात जास्त त्यांचं कार्य झालंय, पण आता सगळ्या भारतासाठी त्यांच्या हातून योग्य ते कार्य होईल असं त्यांच्या भवितव्य। लहानपणापासून त्यांना नावच त्यांचं उदय जो झाला त्यांचा आणि नंतर उज्ज्वल जे नाव ठेवले त्या नावाला ते सार्थ करतात आहेत आणि म्हणून आम्ही त्यांचे आणि माझं म्हणजे आम्ही दोघांनी आई वडिलांसारखं त्यांना प्रेम दिलेलं आहे। वडील नसल्यानंतर हेच त्यांच्या सतत पाठीशी होते। राजकारणात पडू नको म्हणायचे होते, पण राजकारणाने त्यांना ओढून घेतलं आणि त्याच्यातही त्यांना यश संपादन केलं। अपयशाची त्यांची भरपाई मिळाली त्यांना, याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।